श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 15 जानेवारी वार बुधवार आणि आज आलेली आहे किंक्रांत, त्याला आपण कर देखील म्हणतो। मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे कर हा सण साजरा केला जातो। किंक्रांत या सणाला आपण करीदिन सुद्धा म्हणून ओळखले जाते। शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं। या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात। किंक्रांत हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो। या दिवशी जर आपण काही वाईट गोष्टी केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात। म्हणून या दिवशी म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी आपण घरामध्ये जर वाद विवाद क्लेश भांडणं केली तर किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये जर आपण या गोष्टी केल्या तर त्याचे वर्षभर परिणाम आपल्याला वाईट भोगावे लागतात। म्हणून या दिवशी घरामध्ये चुकूनही वाद घालू नका। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज या दिवशी तुम्हाला मी अतिशय प्रभावी असा उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरवून टाका ही एक वस्तू। मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अभ्यासामधील अडचणी सर्व नष्ट होतील, नोकरीत व्यवसायामध्ये यश मिळेल, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे किंवा कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण आणि सखोल माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। तर पहा, किंक्रांत हा दिवस अतिशय वाईट आणि अशुभ मानला जातो। जर आपण काही नकारात्मक किंवा वाईट शक्ती नजर दोष दूर करण्यासाठी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होते। या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात। तर पहा, संक्रांतीला आपण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरन्हाण करत असतो। हे बोरन्हाण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केले जातं। जर तुमच्या घरामध्ये 5 वर्षापर्यंतची लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांचं किंवा मुलींचं बोरन्हाण आपण करत असतो। हे बोरन्हाण तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशीच करायचं आहे। किंक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही बोरन्हाण केलं तर त्याचं 100% फळ तुम्हाला नक्की मिळेल। म्हणून तुम्ही 99% याच दिवशी बोरन्हाण करण्याचा प्रयत्न करा। या दिवशी जर तुम्ही लहान मुलांचं बोरन्हाण घातलं तर तुमची मुलं वर्षभर किरकिर करणार नाहीत। म्हणून लहान मुलांचं बोरन्हाण हे याच दिवशी घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आहे। आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत किरकिर करत असतात, चिडचिड करत असतात किंवा त्या एखाद्या गोष्टीवरून हट्टीपणा करत असतात, सतत आजारी पडत असतात, ऐकत नाहीत, तर अशा मुलांना नजर दोष आहे असं आपण मानतो, तर ती पटकन लागत असते। हा नजर दोष दूर करण्यासाठी आपण काही छोटे मोठे उपाय सुद्धा करत असतो। पण किंक्रांतीला जर तुम्ही हा उपाय केला तर त्या उपायाचं 100% फळ तुम्हाला मिळेल आणि त्यांची नजर बाधा नजर दोष ही 100% दूर होईल। मुलं मोठी असेल, अभ्यास करत नसतील, मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, मुलं मोठी होऊन सुद्धा सतत आजारी पडत असतील, वाईट व्यसनाला लागली असतील किंवा लग्नाच्या वयाची मुला मुलींचे लग्न जुळत नसेल तर अशा मुलांसाठी किंवा त्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर ह्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की करा। मुलांनी खूप शिकावं, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते। मुलं देखील प्रयत्न करत असतात, परंतु जर मुलांना नजर दोष लागली असेल तर मुलांची प्रगती खुंटत चालते, मुलं जास्त हट्टी होतात। म्हणूनच आज आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे।
तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तो कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा उपाय तुम्हाला सायंकाळीच करायचा आहे। तर सायंकाळीच का, तर सायंकाळी दिवस हा चढत असतो आणि सायंकाळ ही उतरत असते, म्हणून दिवस चढत्या दिवसाला कधीही हा उपाय करायचा नाही। सायंकाळीच तुम्ही हा उपाय करायचा आहे। तुम्ही 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्हाला पहा, सुरुवातीला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। लाल मिरच्या ह्या देठाच्याच असाव्या, त्या वाळलेल्या असाव्या। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल। यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल। यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो कांदा आणि लसूण आहे त्याची तुम्हाला साल घ्यायची आहे, ती साल थोडी वाळलेली असावी। तर या सर्व वस्तू आणि त्यानंतर 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर देवासमोर आसन घालून मुलांना त्या आसनावरती बसायला सांगायचं आहे आणि यानंतर या सर्व वस्तू तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत आणि या उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलाला जी नजरबाधा लागलेली आहे, नजर दोष लागलेला आहे तो निघून जाऊ दे, माझ्या मुलाची सुखी आयुष्य होऊ दे, माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान येऊ दे, असं म्हणत तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा त्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जो कापूर वापरता तो घेतला तरीही चालेल। यानंतर या कापरावर ह्या वस्तू टाकून त्या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत। यामुळे आपल्या मुलांना लागलेली जी नजर बाधा आहे ती जळून जाते, नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते आणि नजर दोष आहे तो नजर दोष दूर होतो। पहा, नजर दोष किंवा नजर बाधा ही बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही, तर घरातल्या सुद्धा व्यक्तीची नजर दोष किंवा नजर बाधा लागू शकते आणि किंक्रांतीला मुलासाठी जर हा उपाय केला तर त्याचं 100% फळ तुम्हाला नक्की मिळतं। मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी आहेत त्या दूर होतात। घरात जर 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय वेगवेगळा करायचा आहे। एका मुलावरून केलेला उतारा हा दुसऱ्या मुलासाठी अजिबात वापरायचा नाही। जर तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील किंवा बाहेरगावी असतील तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्हाला मुलाचा फोटो घ्यायचा आहे किंवा मुलाला व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्याच पद्धतीने उतारा करून घ्यायचा आहे। किंवा तुम्ही 4 दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4 दिशेला 7 वेळा उतरवून या वस्तू जाळून टाकल्या तरीही चालेल। तुम्ही जर गावी राहत असाल तर गावीत चूल असते, त्या चुलीमध्ये सुद्धा या वस्तू तुम्ही जाळून टाकू शकता। पहा, जर काही घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसतं किंवा जाळू शकत नाहीत तर तुम्ही हा उतारा केल्यानंतर या सर्व वस्तू तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्या तरीही चालेल। असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज किंक्रांतीच्या दिवशी तुमच्या मुलांसाठी करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या मुलामध्ये 100% बदल हे नक्कीच दिसतील। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।